नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, नीता चंद्रकांत कुलकर्णी यांनी त्यांच्या लेखातून फार सुंदर विचार मांडलाय. त्यांचा लेख आणि त्यांचा त्यातून मांडलेला विचार आजच्या आनंदी कट्ट्यावरून तुमच्याशीही शेअर करते. जग काय म्हणेल ह्या 3 शब्दांची ना आपल्याला विलक्षण भीती असते. ह्या जगाला आपण सतत घाबरून जगत असतो. एखादी जर अशी वेगळी कृती करण्यापूर्वी आपण विचार करतो, हे करू का नको, असं केलं तर जग काय म्हणेल. आणि हे जग कधी चांगलं म्हणत नाही. नेहमी नाकं मुरडत असतं, चुका काढत असतं, नावं ठेवत असतं. ज्या तथाकथित जगाला आपण भीत असतो ते जग असतं तरी कसं. कुठे आहे जग? मुख्य म्हणजे जग या शब्दाचा अर्थ तरी काय. हा जो विश्वाचा अफाट पसारा पसरलेला आहे त्याला जग असं म्हणतात. अनेक देश, गाव, तालुके, प्रांत, गल्ल्या मिळून जे होतं ते म्हणजे जग. मग आपण आपल्यापुरती जर एखादी कृती केली तर ती यापैकी कोणापर्यंत जाते, त्याचा यातल्या कुठल्या गोष्टीवर परिणाम होतो, आपण कधी याचा विचार केलेला नसतो. जग म्हणजे आपल्याला जे ओळखतात ते लोक, म्हणजे नातेवाईक, मित्रमैत्रिणींचा परिवार, व्यवसाय, नोकरी करतो तिथले आणि आपल्या आसपासचे लोक. एवढं छोटंसं तर असतं आपलं जग. साधीशी मनाला आवडणारी कृती करताना सुद्धा आपण सावध होतो. आपणच आपल्या मनात बागुलबुवा उभा केलेला असतो. ज्या मुठभर लोकांना आपण जग समजत असतो त्यांचा आपण सतत विचार करत असतो. स्वतःच्याच वागण्यावर निर्बंध घालत असतो. शक्यतो चौकटीत राहायला बघत असतो. ती चौकट मोडायचं धैर्य आपण करत नाही. रस्त्यात गरम खारे दाणे विकणारा माणूस आपण बघतो. त्याचा तो खरपूस वास नाकाला यायला लागतो. ते दाणे खावेसे वाटतात. तरी पण रस्त्यात खात खात गेलं तर लोक काय म्हणतील, या छोट्याशा कृतीसाठी सुद्धा आपण जगाचा विचार करतो. टपरीवरची भजी खायला जावंसं वाटतं, पण आपण आपले पाय तिकडे वळवत नाही. कोणी बघितलं तर काय, नावं ठेवली तर. माझ्या मैत्रिणीच्या मुलीनी आंतरजातीय विवाह ठरवला. तेव्हा मैत्रीण म्हणाली, मुलगा खूप हुशार आहे गं, प्रेमळ आहे, समंजस आहे, घरचे लोक छान आहेत. पण जग काय म्हणेल या विचारांच्या धसक्यानं ती अस्वस्थ झाली. मग तिला मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्यावी लागली. तिच्या नवऱ्यानं लोक बोलणार हे स्वीकारलं होतं आणि लोक बोललेच. त्यांनी ते मनाला लावून घेतलं नाही, त्यामुळे त्यांना त्रास झाला नाही. काही महिन्यानंतर लोक तिचा विवाह विसरूनही गेले. मुलगी नवऱ्याबरोबर गेली 20 वर्ष मजेत आहे. म्हणजे बघा, ही तर मोठी गोष्ट झाली, पण साडीपेक्षा पंजाबी ड्रेस सुटसुटीत वाटतो. पण जगाची भीती माझ्या ओळखीतल्या अजूनही किती जणींना आहे. एक मैत्रीण म्हणाली मला, नको बाई, लोक काय म्हणतील. यात्रा कंपनीबरोबर एकटीनं ट्रिपला कसं जायचं, मोठ्या दुकानातून खरेदीने करता कसं बाहेर पडायचं, या प्रश्नांची मनात भीती असल्यानं त्याची उत्तरं नेहमीच नकारार्थी येतात. जाऊ दे, मोठ्या दुकानात जाऊ नकोस, एकटीनं ट्रिपला जायचं नाही, आपलं मन आधीच उत्तर देऊन टाकतं. हे जग जरा दृष्टिआड झालं की आपलं आतलं मन उफाळून वर येतं. ट्रिपला गेलो की आपण काडीवाला आईस्क्रीम घेऊन रस्त्यात खात खात चालतो. वर म्हणतो, इथे कोण येणार आहे मला बघायला. म्हणजे तिथे जे कोणी बघत असतात तेच आपलं जग असतं. केवळ त्यांच्या इच्छेखातर आपण आपलं मन मारून जगत असतो. हे जग खरोखरच इतक्या बारीक सारीक गोष्टींचा विचार करून आपल्यावर लक्ष ठेवत असतं का हो? त्यातूनही समजा जगानं काही म्हटलं तर त्यांचं किती ऐकायचं आणि त्याला किती किंमत द्यायची हे आपण ठरवायचं असतं. खूप मोठं जगावेगळं काही करायची हिंमत आपल्यात नसते, तशी आपण करतही नाही. पण अगदी लहान सहान गोष्टी करायला का घाबरायचं. साधी गोष्ट म्हणजे हॉटेलात हातांनी डोसा खायला सुद्धा आसपासचे लोक काय म्हणतील यासाठी आपण घाबरतो आणि काटे चमच्यांची कसरत करत करत डोसा खातो. त्यापेक्षा गरम कुरकुरीत डोसा मस्त हाताने खाऊन घ्यायचा की. आपण असे का वागलो याचा दरवेळी प्रत्येकाला भेटून आपण खुलासा करू शकत नाही, सांगू शकत नाही.
शंकेचं निरसन करू शकत नाही. मग या लोकांच्या म्हणण्याला का घाबरायचं? आपण आपल्या मनाला पटेल, योग्य वाटेल तो निर्णय घ्यायचा. कारण त्यावेळी त्या त्या परिस्थितीचा विचार करून आपण आपल्या विवेकबुद्धीनं वागत असतो ना. मग यात त्या लोकांचा संबंध येतोच कुठे? आपण प्रत्येकाचं काही समाधान करू शकणार नाही हे आपण पक्क लक्षात ठेवायला हवं. काही लोक मात्र या जगाची पर्वा न करता जगत असतात. आपण त्यांना लांबून बघतो, घरी बसून त्यांचं कौतुकही करतो. यांना कसं जमतं असं म्हणतो आणि सोडून देतो. कारण तो आपला मार्ग नाही हे आपण आपल्याशीच पक्क ठरवलेलं असतं. हे लोक आपल्यापेक्षा वेगळे, निराळे नसतात, पण मनानं खंबीर असतात, कणखर असतात, ठाम आणि सुदृढ विचारांचे असतात. यांच्या कृतीबद्दल कोणी काही विचारलं तर त्यांना उत्तर द्यायची त्यांची तयारी असते. त्यामुळे अशा लोकांच्या वाटेला सहसा कोणी जात नाही बघा. माझ्या ओळखीच्या एका काकांनी मला सांगितलं की कोणी गरज नसताना फार चौकशी करायला लागलं की मी त्यांना सरळ म्हणतो, तुम्ही फारच प्रश्न विचारता बुवा. मग समोरचा गप्प बसतो. काकांचं हे मला फार आवडलं. गाढवाला घेऊन जाणाऱ्या वडील आणि मुलाची गोष्ट आपण लहानपणापासून ऐकली आहे की नाही? गोष्टीतला मतितार्थ माहिती असतो आपल्याला. मग यावरनं कुठला बोध घ्यायचा ते सुद्धा कळलेलं असतं. पण तो आपण घेतो का? ऐकावे जनाचे, करावे मनाचे, त्याप्रमाणे आपण कृती करतो का याचा विचार करायला हवाय. या काल्पनिक जगाचं जोखड मनावरून काढून टाकून मुक्तपणे जगावं, जीवनाचा आनंद घ्यावा आणि आपल्या अंतर्मनाला योग्य वाटेल असं वागावं. एकदा वागून तर बघा, हळूहळू त्याची सवय होईल. आपलं मन आपणच कणखर बनवायचं असतं, हे लक्षात ठेवायचं. मग आपल्याला त्या तथाकथित जगाची भीती वाटणार नाही. पटतंय ना? हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.